आदेश जो म्हणतो बांधवांनो, अनिल भाऊ आरोरकरजी यांनी मार्गदर्शन केलं. अनुभव, एका परिवारामध्ये 4 मुली होत्या. 20 वर्षाची, 18 वर्षाची, 16 वर्षाची आणि 14 वर्षाच्या 4 मुली होत्या. आणि बघा बांधवांनो, त्या परिवारामध्ये शेवया केल्या आणि उन्हाला टाकलं. बांधवांनो, उन्हाला टाकलं आणि बघा जानवर येऊन त्या शेवया खाऊ लागले आणि मुली घरामध्ये काम करायला लागल्या. तेव्हा वडिलाला रागाच्या भरामध्ये काय म्हणतो, अरे माझ्या घरी राहू नाही सनेरी काही अर्थ नाही. माझ्या घरी असूनही नाही राहिलं ते बरं. शेवया जनावर खाऊन राहिले. परमेश्वराने शब्द पकडलं आणि 3 मुली मरण्यागती गेल्या हो. आणि 4थी मुलगी जेव्हा दवाखान्यात ऍडमिट झाली तेव्हा त्या बाबाच्या शेवकाला त्या मुखातून निघालेल्या शब्दाची आठवण झाली आणि माफी मागितलं. आणि बघा बांधवांनो, त्या शब्द चुकल्यामुळे त्याच्या 3 मुली मरण्यागती गेला. म्हणून बाबाच्या शब्दाला जागायचं आहे. म्हणून काय म्हणतो, विचाराची बाब आहे. सुंदर बोल आहे. बाबांनी 4 तत्व दिला आणि मानव पंचतत्वावर जीवन जगत आहे. खरं की खोटं दादा? खरं की खोटं? पंचतत्वावर आज शेवट जीवन जगत आहे. पण बाबांनी 4 तत्व दिला. 5वा तत्व आहे त्या ठिकाणी, याची जाणीवच झाली नाही. तो तत्व कोणता? लक्ष असू द्या. घडी आहे गोल आणि त्या घडीमध्ये आकडे आहेत 12. असा तो क्षण येतो, अशी ती वेळ येतो की एका क्षणामध्ये ते 3ही काटे एकत्र येतात. तो आकडा कोणता? तर 12. तोच उद्देश आहे. पण आम्ही काय केलो?
शुगरची गोळी खाल्लो, बाबाचा आदेश तोडलो. बाबाचा आदेश तोडलो. काहून की आज सेवक बनला डरपोक. जेव्हा फोटो आणायची होती तेव्हा मस्त कार्य घडवलं. त्यात ना आता का म्हणून बाबांनी तर आदेश दिला होता 12 वर्षाचे कार्य घडवा. काय सेवकांनी साधे कार्य घडवला. बाबाच्या आदेशाचे तरी पालन झाले का? काय झाले? बाबांनी आदेश दिला की 12 वर्षाचा त्याग करणे म्हणजे करणे. पण सेवकाची दशा काय झाली म्हणून काय म्हणतो मी. कचले माझे धरिये मनाचे, कचले माझे धरिये मनाचे, बानर पले या देहाचे. कचले माझे धरिये मनाचे, बानर पले या देहाचे. कचले माझे धरिये मनाचे, बानर पले या देहाचे. बुद्धी नाही कामावरती, बुद्धी नाही कामावरती, याला पाणी बाबा. येत नाही वागे बाबा, येत नाही वागे. भक्तीमध्ये आहे तुझी या मनमध्ये बाबा. बीजलाई कटवाले बाबा, बीजलाई कटवाले. तर बघा माझ्या बांधवांवर कृष्णाभाऊ थांब. परमेश्वराला आवडणारा प्रथम गुण कोणता? कोणता? कोणीच नाही बोलत. बाबाचे सेवक राहिले सर्व मुके. बाबाने सांगलं माझे सेवक राहिले अनाडी. आपण सांगावसाठीच आला. मग त्याने सांगायला पाहिजे ना. आपण बोलते तेव्हा सांगू ना. आपण विचारून राहिला तरी परमेश्वराला प्रथम आवडणारा गुण कोणता? ताई बोल ना, बोल ना. प्रेम खरं आहे. पण माझ्या आई वडिलांना, माझ्या ताई बंधू भगिनींनो बोलावलं खूप सोपं आहे प्रेम. पण बालवांना तो प्रेम दिसायला पाहिजे. एका मुलीचं लग्न झालं, 2 मुलं बाळ झालं आणि आपल्या आई वडिलावर केसच टाकून दिलं कोर्टामध्ये. कोर्टात गेली, जज साहेब मला केस करायची आहे माझ्या आई वडिलावरती. तेव्हा वकिलानं काही हरकत नाही म्हणे. जेवढा हक्क मुलाचा आहे तेवढा हक्क म्हणे मुलीचा पण आहे. पण ताई म्हणे तू आपल्या आई वडिलावर का म्हणून अर्ज दाखल करत नाहीस तर ते मी कोर्टात आल्यावर सांगेन म्हणे. आई वडील आले आणि जज साहेबाला सांगितलं की जज साहेब, माझ्या आई वडिलांनी माझ्या हक्काचा अधिकार मला महिन्याचे फक्त 10 रुपये माझ्या आई वडिलांनी माझ्या निवासस्थानी आणून द्यायला पाहिजे म्हणे. किती रुपये? 10
फक्त 10 रुपये माझ्या आई वडिलांनी हर महिन्याला माझ्या निवासस्थानी आणून दिल्या पाहिजे म्हणे. जज साहेब वकील साहेब मोठ्या विचारात पडला की एवढी मोठी धनाढ्य मुलगी, परमेश्वराच्या कृपेनं काही कमी नाही, आणि तो मी मागितलं तर फुटक्या फुटक्या शब्दामध्ये. तेव्हा त्या वकिलानं म्हटलं, ताई, फुटक्या फुटक्या शब्दामध्ये त्या आपल्या आई वडिलाला तू आपला अधिकार मागितली, याचे नेमकं काय करणं, काय सांगू वकील साहेब. माझ्या लग्न झालं, 2 मुलं बाळ झालं, माझी आई वडील माझ्या डोळ्याला दिसत नाही, म्हणून माझी आई वडील हर महिन्याला माझ्या डोळ्याला दिसल्या पाहिजे, म्हणून मी त्यांच्यावरती मी केस केलं म्हणे. ते मी फुटक्या फुटक्या 10 रुपयाची मागणी. असं प्रेम आई वडिलाला दिसल्या पाहिजे माझ्या आई वडिलांनो, भगवानो. म्हणून जीवनामध्ये वर्णन करायच्या त्या प्रेमाचे करा. म्हणून काय म्हणतो,